वरून जातोय तो एक्सप्रेस वे आहे. आता आपण खालून आलोय. आपण ह्या एक्सप्रेस वेच्या खालूनच जाणार आहोत. इथे पण होतं कामच होतं इथे. रस्ता बघा किती मस्त आहे तो. आता आपण रेल्वेला पॅरलल चाललोय. उजव्या बाजूला बघा, बघू शकता रेल्वे इंजिन दिसतात आहे, डब्बे दिसतात आहे. 10:22 झाली आहे आणि आता वर्सोली टोल नाका आलेला आहे. शेडूंगचा टोल प्लाझा आणि वर्सोलीचा टोल प्लाझा याबद्दल सांगण्यासारखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे जर सेम त्याच दिवशी तुम्ही जर रिटर्न परत गेलात तर जातानाचा जो टोल आहे तो 47च्या अर्धा म्हणजे 23.5 रुपये लागतो ह्या दोन्ही टोल प्लाझांमध्ये. जे लोक रेग्युलरली प्रवास करतात त्यांना तर माहितीच असेल, पण ज्यांना माहिती नसेल त्यांना ही माहिती मिळेल ना व्हिडिओमार्फत. कंटेनर्समुळे मला कारल्याचा लेफ्ट दिसला नाही, त्यामुळे पुढे जाऊन मला परत पुन्हा U-टर्न घेऊन यावं लागलं. आता आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. मुंबई पुणे हायवेवरून आपण इथून जे कारल्यासाठी वळतो याच्या आसपास बरीचशी हॉटेल आहेत, त्यामुळे तुम्ही मुंबईवर निघून डायरेक्ट जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी या ठिकाणी येऊ शकता. म्हणजे मध्ये कुठे थांबायची गरज नाही. पायथ्यापर्यंतचा हा पूर्ण रोड आता पूर्णपणे कॉन्क्रीटचा मस्त तुळतुळीत केलेला आहे. आपण 43 मिनिटं झाले. 50 रुपये एंट्री फी आहे इथे. आपण पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. वरती आहे गर्दी का? गाडी जाते काय? वरती जाते ना गाडी. वरती घेऊन जायची गाडी. खाली लावू इथे. चढ आहे, पण ह्यावेळेला जास्त नाही. मागच्या वेळेला मी गाडी खालीच ठेवली होती, वर आणली नव्हती. तेव्हा मी नवखा ड्रायव्हर होतो म्हणून. आता म्हटलं चढून बघूया गाडी. आता वरती किती पार्किंगला जागा आहे नाही माहीत नाही आहे, तर आपण गाडी तर आणली वरती.
आमच्या गाडीच्या पुढे 4-5 गाड्या उभ्या होत्या, म्हणजे पार्किंगसाठी पण इथे थोडंसं वेटिंग होतं. तरी आम्ही बऱ्यापैकी वेळेत आलो. म्हणजे आम्ही आल्यानंतर आमच्या मागे तर पूर्ण रांगच लागली गाड्यांची. लेफ्टला बघ तिथे बघा. हे पार्किंग आहे आणि इथे पार्किंगची फी आहे 50 रुपये. ह्या पार्किंगपासून पण बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात अगदी मंदिरात जाईपर्यंत. त्याचा मी टाईम लॅप्स तुम्हाला दाखवतोय. इथे बाजूलाच तिकीट काउंटर आहे आणि कार्ला केव्हसाठी तिकीट आहे 25 रुपये प्रत्येकी. आठवतं का इथे मंदिर आहे उजवीकडे, केव्स इथं डावीकडे आहे. माहिती बघ लाईट यायला कसं केलं पाहिजे. इथे एवढं काय नाहीच आहे. या लेण्यांमध्ये काही फारसं कोरीव काम नाही आहे. बहुतेक ह्या लेण्या समाधीसाठी किंवा राहण्यासाठी बनवल्या असतील. आता हे जे समोर दिसतंय ते सांगायची काही गरजच नाही, कारण हे आई एकविरा देवीचं मंदिर आहे. एकविराईचा उदो उदो. आणि याच्याच डाव्या बाजूला ह्या मुख्य लेण्या आहेत आणि या लेण्यांच्या बाहेरच डाव्या बाजूला हा मोठाला असा सिंहस्तंभ आहे. त्याच्यावर 4 सिंह कोरलेले आहेत. मुख्य लेण्यांच्या आत प्रवेश करताच आपल्याला उजवीकडे हे 3 हत्ती दिसतात, तसेच डावीकडेही 3 हत्ती दिसतात. उजवीकडच्या मधल्या हत्तीची सोंड तुटलेली आहे आणि डावीकडचे तर पूर्ण जीर्णावस्थेतच आहेत. आत प्रवेश करताच आपल्याला दिसतं ते विस्तीर्ण असं हे चैत्यगृह. आता ही लेणी इसवी सनापूर्वी सुमारे 1ल्या शतकात खोदलेली आहेत असं तिथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या पाटीवर लिहून आणलेलं आढळतं.
आता हे असे शिलालेख बहुतेक खांबावर लिहिलेले आढळतात. तर आपण त्यातले जाणकार नाही आहोत, पण लिहिल्याप्रमाणे हे ब्राह्मी लिपीतील कोरलेले असे शिलालेख आहेत. आणि काही ठिकाणी अगदी मराठीमध्ये, म्हणजे कुठल्या भाषेत आहे माहीत नाही, प्राकृत असावेत, देवनागरी लिपीत असावेत, पण ते आपण वाचू शकतो. हे बघा समोर जे आहेत ते, उदाहरणार्थ हे बघा, गंगाजी शेठ सोनार. वर पण काही केव्ज आहेत, पण मला वाटतं तिथे म्हणजे बंद करून ठेवलं आहे, तिथे जाणं अलाउड नाही आहे. चला आता आपण गड उतरायला घेऊया. आणि हा उतार मी तुम्हाला आता टाईम लॅपच्या स्वरूपात दाखवतो आहे. आता ह्या रस्त्यातले चढ उतार तुम्ही व्यवस्थित बघा आणि तुम्ही स्वतः गाडी चालवत वरती येऊ शकता किंवा नाही याचा अंदाज घ्या. जे एक्सपर्ट आहेत त्यांच्याबद्दल तर काही प्रश्नच नाही, पण जे नौखे आहेत त्यांनी हा रस्ता व्यवस्थित बघा. कारण काही ठिकाणी हा रस्ता अगदी चिंचोळा होतो आणि 2 गाड्या पास होतानाही थोडीशी मारामार होते. पण एक बरं आहे, डिस्टन्स जास्त नाही आहे, म्हणजे अगदी फक्त 5 मिनिटाचा रस्ता आहे हा. ज्यांना कॉन्फिडन्स नसेल ते गाडी खाली पायथ्याशी ठेवून रिक्षाने किंवा अगदी चालतही जाऊ शकतात. तर नमस्कार मित्रांनो, बरोबर 12:54 झाली आहेत. 12:46 आम्ही गड उतरायला सुरुवात केली. एक 5-6 मिनटात लगेच गड उतरून झाला. आणि आता आम्ही या मुंबई पुणे हायवेच्या जंक्शनला आलो आहे, कारल्याच्या. आता बघूया आता इथून आपल्याला मुंबईला जायला किती वेळ लागतो. चला, मॅडमला मध्येच मॅप्रो गार्डन बघायची इच्छा झाली तर म्हटलं चला आता दाखवूयाच. आपण आता यू टर्न मारूया आणि जाऊया मॅप्रो गार्डनला. मी काय गाडी आतमध्ये घातली नाही, म्हटलं बाहेरच पार्किंग करूया. आपण किती वेळ घालवू काय माहीत नाही आपल्याला, तर निघताना पण बरं होईल बाहेरच्या बाहेर. तर बराच मोठा कॅम्पस आहे मॅप्रो गार्डनचा. मला वाटलं एखाद दुसरं असं शोरूम वगैरे असेल, पण इथे भलं मोठं अगदी शोरूम आहे. इथे सुरुवातीला सगळ्या प्रकारचे ज्यूस, स्क्वॉश, क्रश, जे ऑरेंज म्हणा, ग्वावा म्हणा किंवा ब्लूबेरी म्हणा, लेमन म्हणा, असे बऱ्याच प्रकारचे स्क्वॉश होते. आणि इथे ही टेस्टिंग काउंटरसुद्धा आहेत. ही थोडीशी प्रीमियम कॅटेगरीमधली ज्युसेस आहेत. हे मोहिटो आणि हे ग्रीन ॲपल. टेस्ट अगदी भारी होती, पण मला वाटतं बॉटलची किंमत आहे 750 किंवा 650 रुपये. आईला म्हटलं ह्याच्यामध्ये एक सुला वाईन येईल आपली. बरीच काउंटर आहेत, उदाहरणार्थ चॉकलेट पान, आईस्क्रीम काउंटरही आहेत आणि बरंच काही आहे जे आपल्याला कळणारही नाही.
इथे डिस्काउंट वगैरे काही नव्हतं. मला वाटलं मॅप्रोचं स्वतःचं प्रॉडक्ट आहे, स्वतःचं गार्डन आहे, तर आपल्याला थोडंसं डिस्काउंटेड मिळेल. मी फक्त ऑरेंज गोवा आणि जे लेमनचं होतं ते 3 सिरप एकत्र होतं, त्याच्यावरच फक्त डिस्काउंट होतं. मला वाटतं ते 350ला 3 बाटल्या मला मिळाल्या, तेवढ्या मी घेतल्या. आणि एक माझ्या मुलाला ब्लूबेरी आवडतं म्हणून ब्लूबेरी घेतलं. ती बाटली होती 450 रुपयाची. 350ला 3 बाटल्या आणि एक बाटली 450 रुपयाची. ग्रीन ॲपल आणि मोहिटो तर मला वाटतं 650-700 रुपयाची बाटली होती एक. गार्डन अगदी मस्त होतं. कमळं छान फुलली होती या गार्डनमध्ये. तो एक वॉटरफॉल बनवला होता, तिथे लोक सेल्फी काढत होती. आणि गार्डन फार विस्तीर्ण आहे, अगदी मोठं गार्डन आहे. त्यामुळे लोक इथे थोडंसं शॉपिंग करायला आणि थोडा वेळ रिलॅक्स करायला येतात. हे असे छोटे छोटे स्पॉट्स बनवले आहेत सेल्फी किंवा फोटो काढायला. नैसर्गिक गोष्टींचं मला फार आकर्षण आहे, त्यामुळे फुलांचा शॉट घेणार नाही असं होणारच नाही. आणि इतकी छान फुलं दिसत आहेत ही. लहान मुलांसाठी इथे ही ट्रम्पोलीने दिसलं मला. आणि हे इथे एक छोटंसं असं रेस्टॉरंट आहे, पण बरीच तसं छोटं नाही आहे, ते बरंच मोठं आहे. म्हणजे एका वेळेला मला वाटतं 200-300 लोकही बसू शकतात. आणि हाच तो आर्टिफिशियल वॉटरफॉल मी म्हटलं होतं ना. चला मग निघालो आता आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला त्याच मार्गाने. हा जुना मुंबई पुणे हायवे अगदी छान आहे. तुम्हीही नक्की प्रवास करा एकदा ह्या मार्गाने. आणि वीकेंड, हॉलिडे, सुट्ट्या, वॅकेशन ह्यावेळेला तर एक्सप्रेसवेचा वापर कमीत कमी करा. तर मित्रांनो, मागच्या भागात मी तुम्हाला पनवेल बायपासचा टोल आणि शेडूंगचा टोल लागतो का नाही लागत याबद्दल माहिती दिली होती. तसेच बाईकने जाताना आपण एका पॉईंटला आपल्याला मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एंट्री घ्यावी लागते. त्याच्यासमोर पण एक रोड जातो जिथे नो एंट्री लिहिलेलं आहे. तर त्याबद्दल मी आपल्या सबस्क्रायबरना किंवा जे व्हिडिओ बघतील त्यांना कमेंट्स मागवले आहेत. तर तो एक्झॅक्टली काय पॉईंट आहे तो कळत नाही. जर आपण आरामात मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या ट्रॅफिकमध्ये न अडकता जुन्या मुंबई पुणे हायवेने जाऊ शकतो, तर आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एंट्री का घ्यावी. म्हणजे बाईक असू दे किंवा कारही असू दे. आणि त्या रोडवरती 2.5 मीटरचं हाईट रिस्ट्रिक्शन दिले. म्हणजे मला वाटतं की तो रोड मोठ्या गाड्यांसाठी प्रवेश बंद असावा आणि बाईक आणि कारसाठी चालू असावा. तर याबद्दल कृपया कमेंट करून नक्की सांगा. मी याच रोडबद्दल बोलतो आहे. ते बघा, समोरून त्या 2-3 गाड्यांनी एंट्री घेतलीच ह्या रोडवरती. हे बघा, ह्या पॉईंटला इथे बरेच लोक चुकतात. डावीकडे जायच्याऐवजी उजवीकडे जातात. तर मित्रांनो, हा भाग आणि हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. स्वस्त रहा, मस्त रहा आणि पाहत रहा आपले चॅनल ट्रॅव्हल व्हिडिओ. कीप वॉचिंग आवर चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग.